ठरलं तर मग या मालिकेच्या 4 डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन खाली येतो आणि विमल मला कॉफी दे. त्यावरती सायली म्हणते सर तुम्हाला कॉफी हवे ना, बसा इथे. अर्जुन म्हणतो काय हे नवीन. यावरती सायली म्हणते सर बसा ना, कॉफी प्यायची आहे ना तुम्हाला. आणि सायली अर्जुनला बसवून नंतर सगळ्यांना आवाज देते. कल्पना, प्रताप, पूर्णाजी, अस्मिता या सगळ्यांना आवाज देऊन ती कॉफीसाठी खाली बोलवते. अर्जुन म्हणतो हे काय तुमचं नवीन. यावरती सायली म्हणते सर 1 मिनिट तर थांबा. तोपर्यंत पूर्णाजी, अस्मिता, प्रताप आणि कल्पना खाली येतात. पूर्णाजी म्हणते तू आम्हाला आमच्या रूममध्ये शांतपणे बसून देणार आहेस की नाही. सायली म्हणते सगळ्यांनी एकत्र कॉफी प्यावी असं मी म्हटलंय. म्हणजे घरातले सगळेच पुरुष आज एकत्र आहेत ना, त्यामुळे आज सगळ्यांनी एकत्र कॉफी प्यावी. तितक्यात चैतन्य येतो आणि म्हणतो मी पण यावं का. यावरती सायली म्हणते या ना चैतन्य भाऊजी. चैतन्य म्हणतो हा योग तर अगदी मस्त जुळून आलेला आहे. यावरती कल्पना म्हणते सायली आपल्या घरातलं वातावरण चांगलं करण्यासाठी इतका प्रयत्न करते तर आपण पण तिची साथ देऊया की. प्रताप म्हणतो हो, आपण सगळ्यांनी मिळून कॉफी पिऊया. असं म्हणत विमल सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते आणि वातावरण हलकं फुलकं करत विषय निघावा, गप्पा माराव्या म्हणून सायलीने हे सगळं केलेलं असतं. अस्मिता म्हणते हे असं असतं काय की कॉफी दिली आणि गप्पा मारा असं बोललं, काही टॉपिक नसताना गप्पा कसा मारणार. सायली म्हणते मी एक सुचवू का. म्हणजे ना मी सुचवते त्याच्यावरती आपण बोलूया. आई बाबा मी तुमच्या दोघांचा संसार जवळून पाहते आहे. म्हणजे तुमच्या दोघांचं एकमेकांच्या आयुष्यातलं स्थान किती महत्त्वाचं आहे ते मला माहिती आहे. त्यामुळे आपण ना तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल तुम्ही दोघांनी एकमेकांनी सांगितलं तर किती छान होईल. असं म्हणत सायली आता कल्पना आणि प्रताप यांना त्यांच्या नात्याबद्दल बोलायला सांगते. असं म्हणत सायली आता लग्न ही परंपरा आहे, या परंपरेविषयीच आता विषय काढते की प्रेम आणि लग्न हे कसं जुळतं. तोपर्यंत इकडे आता विपुल घरी आलेला असतो आणि त्यावेळेला नागराज म्हणतो बघ बघ दादा, तन्वीचं नाव काढलं की विपुल किती लाजतोय ते. इकडे आता प्रिया विचार करत असते माझ्या आयुष्यातली म्हातारींची संख्या वाढतच चालले. आता हे विपुलचे आई बाबा, आता मी काही लग्न करून ते विपुलच्या घरी जाणार आहे का. हे नको ते माझ्या मागे झंझट काय लावलंय. असं म्हणत ती नागराजला कॉल करते. नागराज खाली बसलेला असतो, तो कॉल पाहतो पण तो कॉल कट करतो. प्रिया विचार करते एवढी हिंमत झाली की माझा कॉल कट केला आणि प्रिया रागारागात तिथेच थांबते. तोपर्यंत आता इकडे सायली म्हणत असते की सगळ्यांनी आपल्या जोडीदाराच्या बद्दल बोलूया आणि पूर्णाई तुम्ही सुद्धा आजोबांबद्दल फार काही बोलत नाही. यावरती प्रताप म्हणतो पूर्णाई तू तर बाबा गेल्यापासून त्यांच्याबद्दल बोलणंच सोडलेस ग. पूर्णाई म्हणते काय बोलू, मला वेळ तरी होता का. ते गेल्यानंतर तुझं संगोपन व्यवस्थित व्हावं म्हणून मी धडपडले, पण ते जेव्हा होते ना त्यावेळेला ते नेहमी मला सांगायचे की पूर्णा तू घरात बसू नकोस, तू बाहेर पड, घरात चूल मूल संसार हे करू नकोस. दरवेळेला त्यांनी मला बाहेर पडायला सांगितलं. बिझनेसमध्ये मला हे जे यश मिळालं त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांनाच आहे. म्हणजे त्यावेळेला आमच्याकडे स्कूटर होती, त्या स्कूटरवरती ते पुढे आणि मी मागे बसण्यामुळे धन्यता मानायचे. मी कधी स्कूटर चालवण्याचा प्रयत्न नाही केला, मी नेहमी मागेच बसायचे. पण ते सांगायचे नाही तू स्वतः स्कूटर चालव तरच मला आवडेल. जगाची पर्वा न करता धडपडत त्यांनी मला स्कूटर चालवायला शिकवली. कित्येक वेळा माझा तोल सावरला आणि मग मला कळलं की असा नवरा असताना माझा तोल कितीही वेळा गेला तरी सावरण्यासाठी माझा नवरा भक्कम माझ्या पाठीशी आहे. आणि त्यानंतर सिच्युएशन वेगळीच झाली. म्हणजे मी स्कूटी चालवायला लागले तर ते कुणाचीही पर्वा न करता माझ्या स्कूटीवरती मागे बसायचे. लोक कुजबुजायचे की बायकोचा बैल आहे, पण त्यांना कधी त्याची पर्वा वाटली नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. आज माझा आत्मविश्वास आहे ना तो फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. विमल म्हणते पूर्णाजी मोठ्या साहेबांबद्दल तुमच्या तोंडून ऐकायला खूप छान वाटतंय. त्यावरती प्रताप म्हणतो हो. आणि पूर्णाई तू मला एके दिवशी विचारलंस की तुला लग्नासाठी मुलगी कशी हवी, तर मी पूर्णाईला सांगितलं की आपलं घर सांभाळणारी मुलगी हवी. आणि खरंच पूर्णाईने माझ्यासाठी कल्पनाला शोधून आणलं. कल्पना म्हणजे ना ह्या घराचा आधारस्तंभ बनली. घरातील प्रत्येकाला सांभाळून घेतलं. काय हवं नको हे बघण्याच्या पलीकडे सुद्धा प्रत्येकाची मनं जपली. आणि खरंच पूर्णाई मला ना कल्पनासारखी तू बायको मिळवून दिलीस. तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत. खरंच कल्पना, आय एम प्राऊड ऑफ यू. असं म्हणत प्रतापसुद्धा कल्पनाचं कौतुक करत असतो. आणि लग्न संस्था आणि प्रेम याच्याबद्दलचे दोघांचे अनुभव मुद्दाम आता इथे सायलीने शेअर करायला सांगितलेले असतात, जेणेकरून अर्जुन आणि अश्विन या दोघांचा लग्न संस्था आणि प्रेम याच्यावरचा विश्वास दृढ व्हावा. तोपर्यंत इकडे आता सुमन सांगत असते तुम्हाला माहिती आहे का आमच्या तन्वीला जेवण बनवण्याची खूप आवड आहे. यावरती नागराज म्हणतो हो,
पण ना आमची सुमन तिला जेवण काही बनवू देत नाही, असं म्हणत गप्पा टप्पा चालू असतात आणि सगळेजण बोलत असतात. तेव्हा विपुलची आई म्हणते, हो पण तन्वी राहिली कुठे, अजून खाली नाही आली, बराच वेळ झाला ना. यावरती रविराज म्हणतो, ती कदाचित विपुलसाठी तयार होत असेल, विपुलसाठी खास तयार होत असेल. असं म्हणत असतानाच प्रिया इकडे घरचाच ड्रेस घालून खाली येते. सुमन तिच्याकडे पाहतच बसते आणि म्हणते, काय ग तन्वी, अगं म्हणजे विपुल आणि त्याचे आई वडील आलेत, तू अशी घरच्या ड्रेसमध्ये का आलीस, असं म्हणत ती प्रियाला प्रश्न विचारते. चैतन्य सांगत असतो, खरंच म्हणजे तुमची ही स्टोरी ऐकताना मला पण असं झालेलं आहे की लग्न हे सगळं किती छान आहे आणि मी पण लवकरात लवकर लग्न करावं असं मला वाटते. आता तिथे बसलेला अर्जुन आणि बाहेर उभा असलेला अश्विन दोघंही हे सगळं ऐकत असतात. त्यांच्या मनामध्ये झालेला गैरसमज किंवा दुखावलेल्या मनामध्ये झालेल्या काही घटना याच्यावरती फुंकर घालण्यासाठी सायलीने मुद्दाम ही कॉफीची सगळ्यांची डेट आयोजित केलेली असते, जेणेकरून सगळ्यांच्या समोर लग्नावरचा विश्वास दृढ होण्यासाठी मदत व्हावी. अर्जुन विचारच करायला लागतो आणि त्याला सायलीचं म्हणणं पटायला लागतं. कुठेतरी त्याच्या मनामध्ये लग्नाविषयीचा आता तो विषय घोळत असतानाच कल्पना म्हणते, अर्जुन अरे आता तुझी वेळ, तू बोल ना सायलीबद्दल, म्हणजे सायली आणि तुझ्या नात्याबद्दल, लग्नाबद्दल तू सांग की. अर्जुन म्हणतो, मम्मा काय. यावरती कल्पना म्हणते, अरे तुझ्या आणि अर्जुनच्या आता नात्याबद्दल, सायली तू आणि अर्जुन तू तुझ्या आणि सायलीच्या नात्याबद्दल बोल. त्यावरती अर्जुन म्हणतो, मला थोडंसं काम आहे, आणि अर्जुन तो विषय टाळतो आणि तिकडून निघून जातो. अर्जुनने विषय टाळलेला बघून अस्मिता विचार करते, एरवी तर हा सारखा बायको बायको करत असतो, आज काय झालं, आणि ती बोलते सुद्धा, म्हणजे अर्जुनला झालं काय, एरवी सायलीबद्दल भरभरून बोलला अर्जुन आज का उठून गेला. कल्पना म्हणते, अगं त्याच्या मनावरती काहीतरी घाव झालाय, अश्विनच्या ह्याच्यामुळे तो ना खूप बावरलाय म्हणून नसेल बोलला. अस्मिता म्हणते, असं कसं, आणि मनात अस्मिता विचार करते, मला माहिती आहे की हा उठून का गेला, कारण याच्यामध्ये आणि सायलीमध्ये नवरा बायको असं नात्यासारखं काही नाहीच आहे, मला माहिती आहे ना, आणि हे सगळ्यांच्या समोर आणायला मला वेळ नाही लागणार, असा अस्मिता विचार करत असते. तोपर्यंत सायली आता अर्जुन निघून गेल्यामुळे अस्वस्थ होते आणि ती विचार करते, सर मला माहिती आहे की आज हा विषय काढून तुमच्या जखमेवरची मी खपली काढलेली आहे, पण ही खपली काढल्याशिवाय त्याला औषध लावून ती बरी तरी कशी करणार, म्हणून त्यासाठी मी हे सर केलंय, माफ करा मला, असा विचार करत सायली आता अर्जुनबद्दलच विचार करते. त्याच्या मनामधील प्रेम आणि लग्नाबद्दलचा विश्वास दृढ कसा करायचा याचीच ती वाट पाहत असते. तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते की मी न साधेच कपडे घातले, कारण कसं आहे वेगळे कपडे घालून येण्यापेक्षा आपण जसे आहोत तसं दाखवलेलंच बरं ना. यावरती रविराज म्हणतो, हो हो, म्हणजे मला ह्या जनरेशनचं हे पट्टं, हां तामझाम करायचं नाही, आपण जसे आहोत तसेच जगासमोर यायचं. त्यावरती आता इकडे विपुलची आई म्हणते, हो की, आणि नंतर सुद्धा आम्हाला ही अशीच बघायला आवडेल, म्हणजे माणसाने जसं आहे ना तसंच राहावं, असं म्हणत प्रियाने घातलेल्या साध्या कपड्यांचं पण आता सगळेच जण कौतुक करत असतात. प्रिया मात्र मनातून चिडलेली असते आणि तिला हे लग्न बिलकुल करायचं नसतं आणि कधी हे सगळं संपतंय याची ती वाट पाहत असते. त्याच वेळेला आता इकडे विपुलची आई म्हणते, आपण काय करूया, यांचं साखरपुड्याची तारीख ठरवूया आणि लवकरात लवकर साखरपुडा करून टाकूया. त्यावरती आता प्रिया पटकन बोलते, नाही नाही साखरपुडा नको. सगळेच जण प्रियाकडे पाहायला लागतात. तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये उदास बसलेला असतो आणि त्याला खाली घडलेल्या घटना, सगळे जे बोलत होते ते सगळं सारखं सारखं आठवत असतं आणि तो स्वतःशीच अस्वस्थ होत असतो. तितक्यात तिथे सायली येते आणि सायली म्हणते, सर ऐकलत ना, म्हणजे खाली पूर्णाजी आणि आई यांनी लग्नाबद्दल जे काही बोललं ते खरंच, म्हणजे लग्नसंस्था ही अशी आहे ना, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांना समजवणं, यासाठी लग्नासारखा दुसरा हेच नाही, असं म्हणत सायली मुद्दाम प्रेम, लग्न या गोष्टीची आठवण करून देत असते आणि अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये भारावत असतो, कारण सायलीने अर्जुनच्या मनावरती एक फुंकर घालत त्याला लग्न आणि प्रेम याच्याबद्दलचा संबंध समजावून दिलेला असतो. पण सायली इथेच थांबत नाही, याचा पुढचं पाऊल टाकत सायली सगळ्यांना आता हॉलमध्ये बोलवते आणि टीव्हीवरती जुने व्हिडिओ लावते. जुने व्हिडिओ टीव्हीवरती प्ले करत असताना अश्विन, अर्जुन हे लहानपणीचे स्तोत्र म्हणत असताना, देवासमोर छानपैकी अभंग म्हणत असतानाचे हे असतात आणि त्याच वेळेला अश्विनचे एक व्हिडिओ क्लिप चालू असते, तो देवासमोर शुभंकरोती म्हणत असतो. अश्विन आपल्या रूममध्ये असतो, पण हॉलमधून कसला आवाज येतोय म्हणून अश्विन बाहेर येतो. आपल्याच लहानपणीचा आवाज ऐकून अश्विन गडबडतो, तर घरामध्ये सगळेच जण आता
अश्विनचा लहानपणीचा व्हिडिओ पाहत असतात. त्यावेळेला सायली सांगते, म्हणजे आपल्याला लहानपणी आईवडिलांचं प्रेम मिळणं यासारखं सुख नाही आहे. म्हणजे या सुखाला मी तर मुकले. मला तर माहिती आहे की हे सुख मिळणं किती महत्त्वाचं आहे. ज्याला ते मिळत नाही ना त्यालाच हे कळतं. म्हणजे आपल्या आयुष्यामधले आपले आईवडील हे आपल्यावरती जितकं प्रेम करतात ना तितकं प्रेम कुणीच करू शकत नाही. मग एका तिसऱ्या व्यक्तीसाठी आपल्या आईवडिलांना दुखवून आपलं आयुष्य संपवायचं ही कुठची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या आयुष्याला काही करताना एक गोष्ट करायची की आपल्या आयुष्यावरती आपल्यापेक्षा जास्त अधिकार आईवडिलांचा आहे आणि म्हणून कोणतीही पाऊल उचलायच्या आधी पहिल्यांदा आईवडिलांना आठवायचं. असं म्हणत आता इकडे सायलीने अर्जुन आणि अश्विन दोघांच्याही मनाला आता फुंकर घालत त्यांना या घटनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो.